महाराष्ट्राचं वातावरण महाराष्ट्रातल्या मराठी माणसामध्ये फूट पाडून नेते कसले नेते हे तुम्ही सांगताय, नेते झाले, मोठे नेते झाले, कसले नेते ते? आरक्षणाला विरोध करणारा आणि कोण आरक्षण? आमच्या आरक्षणाचं संरक्षण करण्यासाठी आम्ही लढतोय. आम्ही कोणाच्या आरक्षणाला विरोध नाही केला. संविधानिक कायद्यानुसार आम्ही कायद्याची भाषा बोलतोय. नेते झाले कसले नेते? आमचे पण अरे ते भुजबळ साहेबांना, एवढ्या वयोवृद्ध माणसांना अर्वाच्य भाषेत बोलणारा, महाराष्ट्राच्या समाजामध्ये तेज निर्माण करणारा माणूस हा कसला नेता आहे? कालचं भाषण काढून बघा त्यांचं काय बोलले ते तिथं जाऊन त्या गावात. कोणी केला अन्याय त्याला शिक्षा झाली पाहिजे. त्या भगिनीवरती ज्या कोणी हात उचललाय त्याची SIT चौकशी. त्या भगिनीचा अपमान हा आमचा अपमान आहे. त्या भगिनीवर अन्याय करणाऱ्याला पहिलं तुरुंगात टाका, त्याला शिक्षा करा. गावातल्या लोकांना, मराठा समाजाच्या माणसांना कशा पद्धतीनं लोक बोलत होते याची पण माहिती घ्या. वाद झाला. छत्रपती शिवरायांच्या प्रतिमे आडून तुम्ही एखाद्या समाजाला टार्गेट करता, एखाद्या समाजाला टार्गेट करता काय तुम्ही? कुठल्या गावातल्या लोकांनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला विरोध केला होता ते एकदा महाराष्ट्राला कळू द्या. आणि ज्या भगिनीवरती अन्याय झालाय ते अन्याय करणारे कोण आहेत याची एकदा चौकशी होऊ द्या महाराष्ट्रामध्ये. चोरल्याचा आरोप तो सरपंच करतो. आज वाटते पाहिजे त्या सरपंचाला. अरे 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 काय बोललं, तिला मारलं, तिच्यावर आरोप करता सोनं चोरलं म्हणून. अरे मग यासाठी नेमली पाहिजे ना, का करताय? चौकशी झाली पाहिजे त्या गोष्टीची. क्रोनॉलॉजी चेक करा. त्या चिखला गावामध्ये ज्या घटना घडल्या, प्रत्येकानं माझ्या ठिकाणी त्यांची मुलगी, बहीण, आई, छोट बाळा आणि त्यानंतर एवढ्या लोकांमध्ये कोणती मुलगी आपले कपडे फाडू शकते किंवा फाडले जे ते आरोप करतात आणि तिथे हॉटेल जेवण पण जर ते त्यांचं समर्थन करत समर्थन करत असेल तर महाराजांनी मी म्हणत महाराज आज हा राहिला नाही. मला वाटतं यात कुणी राजकारण करू नये, राजकारण करणार नाहीत, परंतु शिवभक्त आहेत. प्रत्येक गावातल्या लोकांची इच्छा असते, सर्व पक्षीय सर्व जातीतल्या लोकांची, की महाराजांचं स्मारक असावं. आणि मग प्रक्रिया करायला गेलं, परवानग्या मागायला गेलं तर प्रशासन आपलं एवढं नियमाने बऱ्याच अडचणी असतात नियमात, त्याच्यामुळे कदाचित शिवभक्त ते रात्रीतून बसवतात आणि दिवसा ढवळ्या बसवायला परवानगी देत नाहीत, पोलीस गुन्हे नोंद करतात. त्याच्यामुळे हे गावागावातले सर्व जातीतले सर्व धर्मातले शिवभक्त पुतळे बसवतात. त्याच्यात कुणाचं राजकारण नाही किंवा कुणी त्याला जाणून बुजून विरोध करते असं नाही, किंवा सगळ्या संमतीने ते पुतळे बसतायत. परंतु प्रशासनाची कारवाई टाळण्यासाठी किंवा पोलिसांचा सशेमिरा असं केसेस होऊ नये म्हणून कदाचित ते बसवतात. पण मला वाटतं या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चालणारा महाराष्ट्र आहे. छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आज महाराष्ट्र आणि आपण सगळे आहोत. त्यामुळे त्यांच्या पुतळे बसवण्याला कुणाचा विरोध असणार नाही आणि तो नसावाही. आणि शिवाजी महाराजांचं स्मारक उभारताना परवानग्याची सुद्धा गरज नसावी असं माझं शासनाला सुद्धा विनंती आहे, प्रशासनाला विनंती आहे. सरकारनं महाराजांचे किंवा सगळ्या महापुरुषांचे पुतळे बसवत असताना त्या ठिकाणच्या लोकांनी जर जबाबदारी घेतली स्थानिकच्या, तर ते स्मारक गाव लेवलला असेल, शहर लेवलला असेल, ते उभारू दिले पाहिजेत. महापुरुषांचे पुतळे किंवा स्मारक उभार करताना जाचं काठी नियम हे सगळे काढून टाकले पाहिजे असं माझं स्वतःच एक शिवभक्त म्हणून एक म्हणणं आहे. आणि त्या दृष्टीनं सरकारनं सुद्धा तसे कायदे किंवा प्रयत्न केले पाहिजेत. काळकुटेजी, तुम्ही शिवभक्त असा उल्लेख करताय आणि त्या शिवभक्तीमधनं उभारले गेलेले पुतळे आहेत असं आपण म्हणूयात. मग ही जी भक्ती आहे ती करण्याची वेळ रात्रीचीच का? असं काय आहे? एक गोष्ट लक्षात घ्या, छत्रपती शिवरायांनी आपल्या सगळ्यांना संयम शिकवलाय. काळकुटेजी, छत्रपती शिवरायांनी आपल्या सगळ्यांना संयम शिकवलेला आहे. हा सुद्धा एक त्यांचा विचार आहे. मग आपण तो संयम का दाखवत नाही या सगळ्या परवानग्यांमधून जाताना? हा संयम आपल्याकडे का नसावा? आपण अशा पद्धतीनं विवाद होईल हे जाणत असताना सुद्धा जर का असे पुतळे उभारले जात असतील आणि हे सगळं महाराष्ट्रभर होत असेल, कुठल्या एका जागेपुरतं मर्यादित आहे तर आपण फक्त त्या केस पुरता त्याकडे बघितलं असतं. पण असं सगळीकडे जर राज्यभर होऊ लागलं तर ह्याचं स्वीकारायचं कसं आहे सगळं? नाही, आता ते शिवभक्तांना सांगावं लागेल, जे पुतळे उभा करतात त्यांना सांगावं लागेल, बाबा कायदेशीर प्रक्रिया करा, केली पाहिजे. परंतु कायदेशीर प्रक्रिया करत असताना महाराजांचे विचार जर लोकांपर्यंत जाण्यासाठी स्मारक प्रतीक म्हणून उभा करण्याचं असेल तर दिवसा काय रात्र काय त्याला कुठल्या काळा वेळेची बंधन नाही. परंतु पोलीस, आता गेवराईचं एक उदाहरण सांगतो, की जी सर्व पक्षीय सर्व जाती धर्मातली एक समिती आहे, शिवस्मारक समिती, ती एवढे दिवस झालं प्रयत्न करते पण त्यांना परवानग्या मिळत नाहीत. प्रशासन कलेक्टर लेवलच्या परवानग्या असतील, मंत्रालय लेवलच्या फार किचकट प्रक्रिया आहे. 5-5, 10-10 वर्ष झालं ते लोक लढतायत. मग त्याच्यातून काय होतं की जरा परवानग्या तर मिळत नाहीत ना, मग शिवजयंती उत्सव आला किंवा अन्य काही उपक्रम आले तर लोक कुणी पुतळे देणारे समोर येत आहेत आणि रात्रीतून ते पुतळे बसवत जातात. कुणी पहाटे बसवतायत, कुणी दिवसा बसवतंय. त्या ठिकाणची परिस्थिती बघून हे पुतळे होत आहेत, बसवतायत. आणि त्याच्यात काही राजकारण आहे किंवा त्याच्यातून असं ओबीसी नेते लक्ष्मण हाके माझ्यासोबत तुम्ही वारंवार सांगताय काळकुटे की याच्यामध्ये कुठलं राजकारण नाहीये. हाकेजी, या सगळ्या पुतळ्यांच्या अस्मितेमागे आणि अस्मितेच्या पुतळ्यांमागे काही राजकारण दिसतंय? राजकारणाचा विषय खरं तर छत्रपती शिवरायांच्या प्रतिमा किंवा पुतळ्याभोवती पुतळ्याचा विषय पुढे करून कुणी राजकारण करू नये आणि कुणी अस्मिता शोधायचा प्रयत्न करू नये. कारण 13-14 करोड महाराष्ट्राची जी जनता आहे आणि महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणून
म्हणून छत्रपती शिवरायांकडे पाहिलं जातं. खरं तर शिवाजी महाराजांची प्रतिमा ही महात्मा ज्योतिराव फुलेंनी महाराष्ट्राला सांगितलं की या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये असा एक राजा होऊन गेलेला होता की त्या छत्रपती शिवरायांनी या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिल्यांदा जर सोशल इंजिनिअरिंग कुणी केलं असेल तर ते छत्रपती शिवरायांनी केलेलं होतं. छत्रपती शिवरायांची मावळा ही कन्सेप्ट, त्या मावळ्यामध्ये कुठली जात पात धर्म कुठल्याही गोष्टी चालवलेच नव्हता. आणि असा एवढा उदात्त राज्यकारभार करणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि मग शिवाजी महाराजांच्या पुतळ्या अडून मला वाटतं शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विरोध असायचं कोणाचंही कारण असायचं कारण नाही आणि असत नाही या महाराष्ट्रात. मुळात मग छत्रपती शिवरायांच्या पुतळ्या अडून कुणाला काही स्पेस शोधायची आहे का, कुणाला मीडियामध्ये झळकायचंय का, कुणाला कॅमेरा समोरून काय यांचा हेतू आहे माझ्या लक्षात येत नाहीये. आणि मग कुणाला तरी टार्गेट करणं, कुठल्या तरी कम्युनिटीला टार्गेट करणं हे दुर्दैवानं नाही. आपण ते म्हणताय आपला रुख मला जरांगे पाटलांकडे आहे का हे विचारायचंय, कारण पहिली जेव्हा घटना घडली तेव्हा जरांगे पाटील त्या ठिकाणी गेले, त्यांनी भूमिका मांडली. ते भाषण त्यांचं बघा ना, भाषणाची प्रत आहे ना, म्हणजे भाषण जे केलंय कुठे येतो ती जी भाषा आहे ही भाषा कशाचं प्रतीक आहे. छत्रपती शिवाजी महाराज आमचे नाही आहेत का? छत्रपती शिवाजी महाराजांना महाराजांच्या पुतळ्याच्या बाबतीमध्ये आता त्यांनी मत व्यक्त केलं की परवानगी वगैरे. शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल, पुतळ्याबद्दल, प्रतिमेबद्दल एखादा वेडाच माणूस काहीतरी असं उलट सुलट बोलू शकतो. पण माझं म्हणणं असं आहे की आता एखाद्या ठिकाणावरून आजकाल काय झालंय, आता आपण 2026 मध्ये आहोत. अनेक जातींना स्वतःचं भान, स्वतःची अस्मिता, स्वतःचा प्रेरणा पुरुष आणि मग आपलं एक प्रतीक असलं पाहिजे आपल्या गल्लीमध्ये, आपल्या गावामध्ये. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून वाद कधीच होणार नाही, मी दाव्यानिशी सांगतो. पण कुठल्या ठिकाणी काय लावावं, कसं लावावं, याच गावामधलं उदाहरण जर घ्यायचं म्हटलं तर मग ते तर काय ठराव झाले होते, मग कसं करायचं ठरलं होतं आणि मग अचानक त्याला काय वळण मिळालं आणि मग काय परिस्थिती निर्माण झाली, या खोलामध्ये गेलं तर त्याचं इंटेन्शन खूप वाईट आहे. हे इंटेन्शन मुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडतंय आणि दुर्दैव हे आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या अडून सामाजिक स्वास्थ्य बिघडतंय, हे महाराष्ट्राचं दुर्दैव. बरं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार यांच्या पक्षाचे उपजिल्हा अध्यक्ष प्रकाश गीते या चर्चेमध्ये आहेत. मी त्यांना चर्चेत आणतो आणि मग काळकुटे या उत्तरासाठी तुमच्याकडे येतो. गीते, मला तुम्हाला विचारायचं, तुम्ही सत्याचा भाग आहात म्हणून, की काय होतंय हे सगळं, हे जे ध्रुवीकरण चाललंय ते का चाललंय, कोणाला हवंय हे सगळं राजकारण? साहेब, मुळात सिंडिकेट राजा मतदारसंघ आणि बुलढाणा जिल्हा मासाहेब मातृतीर्थ जिल्हा म्हणून ओळखला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांना ज्या आईने जन्म दिला ते ठिकाण म्हणजे सिंदखेड राजा. आणि छत्रपती शिवाजी राजे मुळात आमच्या सिंदखेड राजा मतदारसंघापुरतं बोलायचं झालं तर प्रत्येक माणसात शिवाजी महाराज रुजलेले आहेत, जिजामाता रुजलेली आहे. दुर्दैवानं सिंदखेड राजा मतदारसंघाच्याच कपाळी हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांचं राजकारण यावं किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून कुठंतरी दोन समाजात तणाव व्हावं, हाच खऱ्या अर्थानं आमच्या दुर्दैवाचा भाग आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांना मानणारा हा सर्व वर्ग आहे. एक जाती धर्मात कुठलेही भेदभाव नव्हते आजपर्यंत, कुठल्याही भेदभावात किंवा कुठल्याही विचित्र प्रकारात हा परिसर गेलेला नाही. दुर्दैवाने हे सिंदखेड राजा मतदारसंघात नको यायला होतं. मुळात सांगायचं झालं तर चिखला या गावात 5 फेब्रुवारीला गट विकास अधिकारी, ग्रामसेवक आणि या सर्वांनी जी त्या गावची जागा होती मूळ, की ते ग्रामीण मध्ये आणि खेड्यात एक आपण पाहतो की एक छोटीशी जागा जी खाली जागा असते तिथं मंगल कार्यालय म्हणून बघितलं जातं, त्याला अनेक उत्सवाचे अनेक कार्यक्रम राबवण्याचं ते ठिकाण असतं. त्या ठिकाणावर या गावकऱ्यांचं म्हणणं होतं की छत्रपती शिवाजी महाराज हे खूप मोठं आपलं आराध्य दैवत आहे. आमच्या संजीवनीताईंनी काही 5 फेब्रुवारीच्या अगोदर हा आग्रह धरला आणि त्या गावच्या मध्यवस्तीत जी जागा वापरायची होती त्या वापरायच्या जागेत छत्रपती शिवाजी महाराजांचा छोटासा पुतळा आणून तिथं उभा केला. छोटा आणि मोठा हा भाग नसतो, शिवाजी महाराज शेवटी मोठा दैवत आहे. तो तिथे उभा केल्यानंतर गावात एक थोडीशी हा पुतळ्यावरून ती पुतळ्याची जागा व्यवस्थित असली पाहिजे. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान हा गावाच्या वतीने खूप चांगल्या जागेत झाला असला पाहिजे. म्हणून 5 फेब्रुवारीला त्या ग्रामविकास अधिकारी चिखला यांनी त्या वरिष्ठ कार्यालयाला कळवलं, कारण त्यांची जबाबदारी होती. मग त्यात गटविकास अधिकारी असतील, तहसीलदार असतील आणि एसडीओ साहेब असतील. मग ते हे प्रकरण त्यांनी ज्यावेळेस घेतलं त्यावेळेस त्या पुतळ्याला मुळात स्थगिती देण्यात आली की हे थांबवा. मग त्यानंतर या परिसरातील काही स्वच्छ विचाराचे राजकारणी, सुरुवातीला स्वच्छ विचाराचे समाजसेवक त्या विषयात गेले आणि त्यांनी जागा ठरवण्याचा प्रयत्न केला आणि जागा जवळपास 3 ठिकाणी सुचवली. गावांना वर्गणी करून ती जागा संपादित करायची आणि तिथं मोठा अश्वरूढ पुतळा हा उभा करायचा हे गावचं एकमत झालं होतं जवळजवळ. परंतु तिथं काही प्रमाणात
संकुचित म्हणावं लागेल विचाराचे काही लोक हे त्यात घुसले आणि थोड्याफार प्रमाणात तिथं राजकारणाला सुरुवात झाली. कदाचित ती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या या विषयाला धरून नको होती, परंतु तिथे स्थानिक जो काही वाद होता तो वाद होता आणि त्याला पुढे हा रंग दिला गेला असं आपलं म्हणणं आहे इथे. हो यस यस. मला हाच प्रश्न घेऊन काळकुट्यांना विचारायचा. मगाशी हाके जे म्हणाले तोच हा मुद्दा आहे काळकुटेजी इथे, की मनोज जरांगे त्या ठिकाणी उतरतात, भाषण करतात आणि एक प्रकारे या सगळ्या वादाला एक रंग येतो. तो काय येतो, तो का दिला जातो, त्यात काय राजकारण आहे हे शोधतोय आपण. मुळात मी साहेब मनोज दादांचा प्रवक्ता किंवा त्यांची भूमिका मांडायला किंवा एक मराठा समाजाची भूमिका मांडायला मी इथं आलेलो नाही. शिवभक्त म्हणून मी इथं आलोय आणि पुतळ्यांचा विषय म्हणून आलोय. आणि तो विषय जर आता तुम्ही त्यांनी काढलाय तर त्याविषयी मला सत्य सांगावं लागेल. 3-4 महिन्यापूर्वी त्या गावातले लोक माझ्याकडे मनोज दादाकडे आले होते. दादांनी सांगितलं मी आता त्या गावात वंजारी समाजाचे 90% लोक आहेत, 10% मराठा समाज आहे आणि इतर काय अजून थोडे 80% वंजारी समाज असेल असे सगळे. तर 3 महिन्याखाली सुद्धा तो पुतळा काढावा म्हणून तिथल्या स्थानिकच्या गावातले सरपंच असतील किंवा काही वंजारी बांधवांनी काढायचा दबाव आणला त्या लोकांवर. त्याच्या रेकॉर्डिंग माझ्याकडे पण आहेत, मी इथं देऊ शकतो. पण त्यावेळेस मी तिथल्या पोलीस अधीक्षकांना मनोज दादांच्याच सांगण्यावरून वाद नको म्हणून समाजाने कुठलाही विरोध केला नाही, प्रशासनाची कारवाई होती. पोलिसांना सांगितलं होतं मध्ये बोलू नका, मी बोललो नाही. त्यानंतर ते तिथल्या स्थानिकच्या आमदारांना बोलल्यानंतर तो प्रश्न तिथं थांबला होता तो वाद. त्याच्यानंतर शिवजयंती झाली, शिवजयंतीला तिथं शिवजयंती चांगल्या उत्साहात साजरी केली. मग दुसऱ्या दिवशी काही जाणून बुजून लोकांनी शिवाजी महाराजांचा पुतळा तिथून काढायचा हे ठरवलं आणि ठीक आहे ग्रामपंचायतचा निर्णय असं बहुमत त्यांच्याकडे. म्हणणं ऐकून घ्यायला पाहिजे होतं. या महाराष्ट्रात शिवाजी महाराजांनी महिलांसाठी कशी भूमिका होती महाराजांची हे तुम्हाला माहित आहे. कपडे फाटेपर्यंत त्या भगिनीला मारलं, त्या भगिनीचे वस्त्र एक प्रकारे कशा पद्धतीने केलं, तिला किती मारहाण केली त्याचे व्हिडिओ समोर आले. ते अत्यंत चुकीचं आहे. शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला हे अभिप्रेत नाही. या महाराष्ट्रातली या देशातली महिला जी त्या महिलेला आपण मंदिरातल्या देवाऱ्यात तिला जागा देतो असं शिवाजी महाराज म्हणायचे. म्हणून महिलांच्या बद्दल चुकीचं कृत्य झालं. व्हिडिओ बघितल्यानंतर मनोज दादाने तिथं जायचा विषय घेतला, सगळी भूमिका समजून घेतली, सगळ्या गावकऱ्यांनी चर्चा केली. पण नाही ना काळकुटेजी, हा जो काही पुढचा प्रकार झाला काळकुटेजी तुम्ही ज्या प्रकाराविषयी सांगताय, तुम्ही पाहिलेले व्हिडिओ एक पाहिलेला आहे, तुमचे व्हिडिओ बघितले, तुमचंही समाधान आहे. तुम्ही सर्व डिटेल मध्ये काळकुटेजी मी पुन्हा तुम्हाला हेच विचारतोय. काळकुटेजी एकेका प्रकरणात आपण गेलो आणि जर का काय चुकलं, कोणाचं चुकलं, इथं खरंच चुकलं का की चुकलं नाही सगळं बरोबर आहे असं करायला गेलो तर खूप वेळ जाईल त्यामध्ये. मी तुम्हाला एक साधा प्रश्न विचारतोय की जिथे परवानगी मिळवून एखादा पुतळा सन्मानानं शिवरायांचा उभा राहू शकतो तर तिथे असा संयम गमावून रातोरात कुठेतरी दबक्या पावलाने जाऊन पुतळा उभारणं ही कुठली संस्कृती आहे? आणि हे फक्त एका घटनेपुरतं मर्यादित नाहीये. आज जेव्हा इथे बीडमध्ये, सोलापूरमध्ये आणि अजून कुठे हाकेजी बोलतात, मी तुमच्याकडे येतो, जर उभं राहिलं हे सगळं सुरू झालं तर मग ह्याला कोण आवरणार, कसं आवरणार हा प्रश्न आहे. हाकेजी आपण बोला, मग काळकुटे उत्तर द्यायला तुमच्याकडे पुन्हा येतो. हे बघा, माझ्या माहितीप्रमाणे नेकनूर, गेवराई, माजलगाव, चिखला, त्याचबरोबर मोहोळ ही एक 2-4 दिवसातले मी उदाहरणं सांगतो. मी मगाशी माझी भूमिका पहिल्यांदा क्लिअर केलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचा आराध्य दैवत आहे. इथला एखादा मनोरुग्णच असू शकतो की जो अशा एवढ्या महाराजांच्या नावाला ऑब्जेक्शन घेईल. प्रश्न तो नाहीये, त्याचं इंटेन्शन चेक केलं गेलं पाहिजे. कोण प्रवृत्ती आहेत आणि कुणाला दहशत निर्माण करायची. अरे शिवाजी महाराज म्हटलं की महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये तो एक त्याच्या मुठी वळतात. आणि आता शिवाजी महाराजांचं नाव घेऊन तुम्ही ओबीसींच्या मनामध्ये, तुम्ही दलितांच्या मनामध्ये किंवा तुम्ही त्या गावामधल्या लोकांच्या मनामध्ये दहशतीचं प्रतीक म्हणून शिवाजी महाराजांना प्रेझेंट करताय का महाराष्ट्राच्या भूमीमध्ये? शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीला बरोबर घेऊन छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यासाठी स्वतःच्या जीवाची कुर्बानी करणारे आलुतेदार मंडळी होती. छत्रपती शिवरायांना सर्वात जास्त लढाया भाऊकी बरोबर आणि पायपावण्यांबरोबर कराव्या लागलेल्या आहेत. तुम्ही कुणाच्या विरोधामध्ये छत्रपती शिवरायांची प्रतिमा आणि प्रतीक वापरताय आणि महाराष्ट्रामधलं वातावरण दूषित बनवताय? या गोष्टीने विरोध आहे आमचा. त्या मोहोळमध्ये असेल किंवा माजलगावच्या लोकांचा मला सकाळी फोन आला त्या अशा पद्धतीचं. अरे म्हणलं परवानगी असो नसो, छत्रपती शिवरायांचा हा विषय हा महाराष्ट्राच्या संवेदनेचा, भावनेचा विषय. कोण बोलायला गेला तर त्याला डायरेक्ट विरोधक किंवा त्याला डायरेक्ट टार्गेट केलं जाऊ शकतं. हा एवढा संवेदनशील विषय आहे छत्रपती शिवरायांचा. त्याच्या आडून तुम्ही कुठली स्पेस शोधताय महाराष्ट्रामध्ये? हे निषेध करावा तेवढ्या ह्या गोष्टी आहेत. काळकुटे हाके जे म्हणताय हा जो स्पेस शोधण्याचा प्रकार आहे का हा जो सगळा सुरू आहे? हाके जे आता म्हणाले स्पेस शोधण्याचा प्रकार आहे हा? अजिबात नाही. स्पेस शोधण्याचा प्रकार नाही किंवा छत्रपती शिवाजी महाराज हे राजकारणाचा विषय नाही. 18 पगड जातीचा या महाराष्ट्राची अस्मिता आहेत. शिवाजी महाराज या देशाची अस्मिता आहेत आणि त्यांचे स्मारक जर कुणी उभा करत असेल तर त्याचा मला आनंद आहे, अभिमान आहे की असे स्मारक उभं राहिले पाहिजेत. त्यातून महापुरुषांचे, शिवाजी महाराजांचे विचार शेवटच्या घटकापर्यंत गेले पाहिजेत. याचा अर्थ आम्ही ते पुतळे उभा करतोय असा होत नाही.
नाही. खोलात जाऊन चौकशी करा. आम्ही कुणीही ते पुतळे उभा केलेले नाही. स्थानिकच्या लोकांनी त्या ठिकाणी पुतळ्यासाठी वर्गण्या करून किंवा अन्य कोणत्या मार्गाने लोक उभा करत असतील, कुणी पुतळे देत असतील आणि ते उभारत असतील आणि त्याचा संबंध जर आमच्या सोबत मनोजदादा सोबत लावत असेल तर ते अत्यंत चुकीचं आहे. पण सोबत मनोजदादा लावण्याचा अशा प्रश्न चुकीच्या कुठे येतोय? गोष्टीला म्हणजे तुमच्याशी जोडण्याचा पुतळे प्रश्न बसवायला कुठे अजिबात येतोय? ते परवानगी ज्या- देत तुम्ही नाही. ज्या स्थानिक जे तुम्ही कोण ज्या करतायत स्थानिक त्याचं प्रकरणांचा समोर उल्लेख आलं पाहिजे, करताय परंतु काळकुटे पुतळा बसवणं हे काळकुटे चुकीचं नाही. काळकुटे फक्त आपण ज्या कायद्याच्या स्थानिक पद्धतीने प्रकरणांचा बसवला उल्लेख पाहिजे. करताय नियमानं तिथे बसवला आपले पाहिजे नेते हे स्वतः आमचं म्हणणं जातात, आहे. भूमिका मांडतात, ते स्वतः त्याच्याशी जोडून घेतात. मग स्वाभाविक आहे या गोष्टी तुम्हाला प्रश्न विचारला जाणार आहे की तुम्ही स्पेस शोधताय का या सगळ्या अजिबात नाही. स्पेस शोधण्याचा विषय नाही. अन्याय होईल तिथं लोक बोलवतात त्याच वेळेस मनोजदादा जातात. मग तिथं गेले, चिखला गावात बी गेले, परळीतल्या त्या मुंडेताईच्या घरी पण गेले तिला न्याय द्यायला. त्या आपल्या मालेगाव मधल्या त्या छोट्या ताईला न्याय द्यायला सुद्धा गेले. तिथं एका ठिकाणी गेले नाही मनोजदादा. बरं हाके प्रत्येक जिथं अन्याय होतो जिथं लोक होऊन बोलवतात त्यावेळेस स्वतः जातात. तिथं राजकारण करायचा त्यांचा उद्देश नसतो. त्या घटनेतल्या पीडितांना, त्या घटनेत जिथं अन्याय झालाय त्या अन्यायग्रस्तांना न्याय मिळावा एवढी त्यांची भूमिका असते. मला एक प्रश्न विचारायचा आहे. हो, विचारा. पुतळा जे उभे केले जात आहेत या लोकांना या देशामधला कायदा किंवा या देशामधल्या ह्या गोष्टी मान्य नाहीत का हो? असा कोण विरोध करतोय हो की रात्री अपरात्री पुतळा बसवून तोही छत्रपती शिवरायांचा? कोण लोक विरोध करतायत पुतळ्याला छत्रपती शिवरायांच्या? कळेल ना ते. रात्री अपरात्री महाराजांचा पुतळा रात्री अपरात्री बसवला जावा, काय ह्याच्या मागची मानसिकता कळू द्या बरं महाराष्ट्राला एकदा. काळकुटेजी मगाशी मी पण तुम्हाला हेच विचारलं होतं की रात्रीतनं शिवभक्ती करणं याला काय अर्थ आहे? या सगळ्याला आपण उघडपणे छत्रपती शिवरायांची भक्ती करूयात ना, कायदेशीर मार्गाने करूया. ज्या काही परवानग्या आहेत त्या घेऊन जिथे पुतळे बसवणं शक्य आहे तिथे बसवूयात ना. मी पण त्याच मताचा आहे साहेब. मी पण त्याच तुम्ही मताचा आहे. समर्थन ज्याला करू शकता कुणाला या सगळ्या स्मारक घटनांचं. बसवायचे त्याने दिवसा बसवावे, परंतु त्या स्थानिकचे लोक पोलीस केसेस करतात, अटक करतात म्हणून कदाचित हे कोणी करत असेल तर माझं त्या शिवभक्तांना आव्हान आहे इथून पुढे ओके. परवानगी घेऊन शक्यतो पुतळे बसवावे. संयुक्त किंवा रात्रीतून बसवण्यापेक्षा दिवसा बसू द्या, घ्या ना गुन्हे. बोला, ओके. आम्ही तिथं उपस्थित या आहोत. महाराष्ट्रामध्ये जातविरोधी स्वर्गीय नाही, यशवंतराव कुठला चव्हाणांनी नेता संयुक्त नाही. महाराष्ट्र निर्माण पण झाल्यानंतर जे पुतळे बसवतात या त्यांना महाराष्ट्रामधल्या मागे प्रत्येक दिवसा- तालुक्यामध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेनं पुतळे बसवले ना. छत्रपती आमचं सुद्धा शिवराय म्हणणं तेच आहे. हे ऊर्जेचं स्थळ आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव हे राजकारण करण्याचं आणि कुठल्या तरी समाजाला टार्गेट करून शिवा देण्याचं ही मुवमेंट नाही ना. अरे छत्रपती शिवाजी महाराज जातीपातीच्या पलीकडे, धर्माच्या पलीकडे जाऊन छत्रपती शिवरायांची इमेज आहे. त्यांची इमेज तुम्ही अशी बंदिस्त का करताय? जे कोण करतंय त्याला बोला, आमचा काही संबंध नाही. आम्ही शिवाजी महाराज हे 18 पगड जात दैवत मनोज जरांगेंचं भाषण बघा त्या गावातलं. धर्मातले लोक त्यांना महाराष्ट्रामधलं वातावरण कलुषित करणं, दूषित करणं, एका समाजाला टार्गेट करणं हे काम मनोज जरांगेने तिथं जाऊन केलं का नाही? त्या भाषणामधून दिसतं. मनोज दादा छत्रपती शिवाजी त्यांचं भाषण काढा ना, त्यांचं भाषण तिथे बोला. त्यांचं भाषण हे ऑब्जेक्शन घेण्याचं भाषण आहे. ते जातात आणि तिथल्या लोकांना, तिथल्या बांधवांना, अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्याचं काम मनोज दादा करतात. तुम्ही 18 पगड जातीचं शिवाजी महाराजाला म्हणू द्यायला तयार नाही जरांगे टीम. अजिबात नाही. लोकांच्या मनात दहशत निर्माण करताय तुम्ही आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन. बरं, संजीव महाराज जी सगळ्यात आपल्या शिवाजी महाराजजी संजीवनी वाघ आहे जिथे थांबवतोय प्लीज. संजीवनीजी. याच्याशी त्यांचा संबंध जोडून अजिबात राजकारण करू कृती नका. तुमच्या हे कृतीतून अजिबात दिसत नाही. 18 तुम्ही इथे त्या गावातली शिवाजी परिस्थिती महाराज बघा. पुढे थांबा. हे तुम्ही संजीवनी तुमच्या वाघ. भाषणातून बोलता जिथं जिथं त्या जरांगे ताईला साहेब तुम्ही कशा जातात. पद्धतीने मारताय? अहो, एका महिलेला अरे, मराठा समाज असं ही- सगळं- नाही ज्यांच्यासोबत ही सगळी घटना घडली काळकुटेचा उल्लेख करतो ते स्वतः संजीवनी वाघ आपल्यासोबत त्या चर्चेमध्ये फोनवरनं आहेत. गीते प्लीज. आणि ही कशा पद्धतीने मारलं माहिती चुकीची का? माहिती तुम्ही त्याद्वारे बोलतो ना. आम्ही त्या मातीचा, त्या बगीचा आम्ही सन्मान केलेला आहे. कुठल्याही प्रकारे कोणाकडून आपण तुम्ही त्यांचा उल्लेख करतो गीतेने स्वतः संजीवनी आपल्यासोबत आहे. संजीवनी ताई, आजपर्यंत आवाज येतोय? तुमची माहिती करत आहात. छत्रपती शिवाजी राजे यांना तुम्ही रयतेचा राजा संबोधता. मग समजा अरे बाबा हिंदूचा राजा, रयतेचा राजा हे तुम्ही भाषणातून इथे- बोलता. मग भांडण कोणाशी करता? हिंदूतल्या उपजातीशी छोट्या बरं फक्त तिथं गीते आणि काळकुटे त्या भगिनीला गीते आणि काळकुटे प्लीज तुमचं बोलून झालंय, नाहीतर आवाज म्यूट करावा लागेल प्लीज. अर्थात आपण ही सगळी चर्चा ऐकली असेल. ते सगळे मुद्दे आपल्या समोर आहेत. जो काही प्रकार झाला तो उभ्या महाराष्ट्रानं पाहिलेला आहे. ज्याची जी काही तथ्य आहेत ती समोर आहेत. आपल्याला मुळात हा अशा पद्धतीने वाद निर्माण होणं, त्याची चर्चा होणं आणि त्याच्यावरती हा इतकं टोकाला जाणं हे सगळं अपेक्षित आहे. ते सगळे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन त्यांचं नाव घेतात. हे सांगतात की आम्ही महाराजांच्या विरोधात नाही. मग महाराजांचे पुतळे बसल्यानंतर त्यांच्यावर तक्रार करणं, निवेदन देणं, पुतळा काढणं, सांगणं हे काय आहे? आणि जे माझ्यासोबत झालं त्याचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. आज 2 सीसीटीव्ही आहेत. एक सरपंचांचा पण आहे, एक आमचा पण आहे. तर आमच्या जे सीसीटीव्ही फुटेज मध्ये आहेत ते आम्ही आता थोड्या वेळापूर्वी तो सीसीटीव्ही फुटेज सुद्धा व्हायरल केलाय. आणि मी ठामपणे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर बसलेली आहे तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज हे या जागेवर ही जागा छत्रपती शिवाजी महाराजांना सरकारी नियमाने देत नाही तोपर्यंत मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकापासून हटणार नाही. बर, संजीवनी वाघ यांनी ही भूमिका मांडली. गीते आपण बोला. साहेब, ताईंचं म्हणणं आहे की बा हे नुसते बोलतात छत्रपती शिवाजी महाराजांचं. आता त्या गावकऱ्यांनी वर्गणी केली, प्रत्येक शिवजयंती त्या गावात साजरी होतीये. शिवजयंती साजरी झाल्यानंतर त्या गावात आता काही दिवसा अगोदर रक्तदान झालं, त्यात 43 युवकांनी रक्तदान केलं. त्यात पैकी 38 रक्तदाते हे वंजारी समाजाचे आहेत. हे ताई सांगत नाहीत. कुठं तरी हा वाद निर्माण करायचा होता. कदाचित ताईच्या डोक्यातला हा विषय पण नसेल, पण ताईच्या डोक्यात हा विषय घालणारा शोधावा लागेल. या प्रकरणाची साहेब आम्ही एक विनंती करतो चॅनलच्या माध्यमातून की या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, या प्रकरणावर SIT नेमण्यात यावी आणि खरी सत्यता जी आमच्यावर कलंक लागलाय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला विरोध करण्याचा आणि संजीवनी ताई सारख्या एक समाजसेवेचं काम करणाऱ्या महिलावर जे काही व्हिडिओ झाले ते आमच्याकडून जो अवमान झालाय तो कलंक पुसण्याचा आम्हाला खरोखर आम्ही विनंती करतो चॅनलच्या माध्यमातून की या प्रकरणावर SIT लावा आणि खरं प्रकरण जनतेसमोर आणा. ही रास्त विनंती आमची आहे आणि तुम्ही निश्चितपणानं तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्हाला ही विनंती करायची आहे की याचं दूध का दूध आणि पाणी का पाणी, खरी सत्यता समोर येईल आणि महाराष्ट्रात जे वातावरण खराब केलंय त्या वातावरणाला खऱ्या अर्थानं दिशा मिळेल की काय नेमकं कुबाड होतं, काय नेमकी हेतू होते हे त्या समोरच महाराष्ट्राच्या समोर येईल आणि निश्चितपणानं तो कलंक सुद्धा या जिजाऊ मतदारसंघाच्या समाजावर लागलाय तो सुद्धा पुसल्या जाईल. संजीवनी ताई आपली प्रतिक्रिया याच्यावर. ते म्हणतात की SIT चौकशी लावा अशी आमची मागणी आहे. दादा, मी पण त्यांना एक बहीण म्हणून हेच सांगेन, जितकं खोलात जाता येईल तितकं खोलात जाऊन या जे माझ्यावर अत्याचार झाले आणि जे सांगतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंत्या साजऱ्या झाल्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंत्या साजऱ्या झाल्या आणि सगळ्या थोर पुरुषांच्या जयंत्या साजऱ्या झाल्या. दादा म्हणतात तसे वर्गणी चालू झाली, जागा ठरली, त्यानंतर दादा कोणती वर्गणी कॅन्सल केली किंवा कोणती जागा कॅन्सल केली त्याची पण चौकशी करावी आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना काढण्याबाबत जे त्यांनी निवेदन केले होते, कंप्लेंट दिल्या होत्या, त्याचेही पुरावे आहेत आमच्याकडे, तेही आम्ही तुम्हाला देतो. दादा, एक बहीण म्हणून विचार करा. कोणत्याही निवेदनावर गावकऱ्याची सही नाही. ग्रामविकास अधिकाऱ्याला ज्यावेळेस हा प्रकार कळाला त्यावेळेस ग्रामविकास अधिकाऱ्यांनी रितसर त्याची जबाबदारी म्हणून त्यांना SDO असतील, तहसीलदार असतील आणि पोलीस स्टेशन असेल त्याच्या जबाबदारीचं पालन त्यांनी केलं. आमच्या गावकऱ्याचा विरोध त्या जागेतून हलवावा असा पण नव्हता. जर 5 फेब्रुवारीला पुतळा जर स्थापन झालाय तर गावकऱ्यांना काढायचा असता तर याच्या अगोदर काढला असता ना. 20 फेब्रुवारी 21 फेब्रुवारी कशाला उतरू दिला असता. उद्देश स्वच्छ होता. कुणी छत्रपती शिवाजी महाराज यांना वैयक्तिक कोणाची हे समजू नये. आमची विनंती ते महामानव आमचे आहेत सर्वांचे आणि हिंदूच्या सकल हिंदू जाती धर्माच्या ते काय म्हणू आमचे राजे आहेत ते आणि हे वाटून घेण्याचा प्रकार आम्ही खपून घेणार नाही. छत्रपती शिवाजी राजे हे 18 पगड जातीचे आणि हिंदूंचे राजे हे हा जो प्रकार मिटवण्याचा जो प्रकार चालू आहे तो आम्ही कदापि होऊ देणार नाही. काहींनी जरांगे साहेबांना बोलवलं. जरांगे साहेबांकडून अपेक्षा आम्हाला ही होती की या गावात गेल्यानंतर त्यांनी जो काही आपला हा छोटा पुतळा बसवलाय तो जरांगे साहेब येतील, एक जागेचा मार्ग काढतील. दोन्ही समाजात जे तेढ निर्माण झालं काय कुठे बोलायचं याच्यावरती, काय कुठेची खूप मोठा मार्ग काय ना गावात पोलीस थांबले नाही ना, सगळे बाहेर होते, यायला पाहिजे होतं समोर तिथं मनोजदादांच्या मार्ग नक्की काढला असता. परंतु त्या बैठकीला काल एक बैठक घेतली. बीबी नावाचं गाव आहे तिथं मनोजदादाला शिव्या द्यायचा कार्यक्रम फक्त ठेवला होता यांनी. प्रकरण झाले वेगळं. त्या ताईवर अन्याय झालाय, तिचे कपडे फाटेपर्यंत मारले आणि त्या बीबी मधल्या भाषण एकदा ऐका तुम्ही जरांगेंचं. बाजूला काढून रिॲक्शन म्हणून उद्देशी बांधव तिथं गेल्यानंतर काय वाईट वाटतं तुम्हाला? जरांगेने जाऊन तिथलं वातावरण दूषित केलं. जरांगेने जाऊन तिथलं वातावरण दूषित केलं. छत्रपती शिवरायांच्या प्रतिमे आडून तुम्ही एखाद्या समाजाला टार्गेट करता. एखाद्या समाजाला टार्गेट करता काय तुम्ही? कुठल्या गावातल्या लोकांनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला विरोध केला होता ते एकदा महाराष्ट्राला कळू द्या. आणि ज्या भगिनीवरती अन्याय झालाय ते अन्याय करणारे कोण आहेत याची एकदा चौकशी होऊ द्या महाराष्ट्रामध्ये. शिक्षा झाली पाहिजे. त्या भगिनीला माहिती चौकशी झाली पाहिजे. चौकशी झाली पाहिजे. मनोज जरांगेंचं भाषण हे वातावरण बिघडवणारं मनोज जरांगेंचं भाषण होतं आणि तुम्ही लोक गोळा झाली म्हणून काय सांगताय महाराष्ट्राला? मराठा समाजाला टार्गेट एका जातीला कोणी केलं टार्गेट? घेऊन तिथं त्यांनी आता शिवाजी महाराजांच्या आडून तुम्ही इतर लोकांना टार्गेट करणार का? चालू केली आणि तुझ्या विरोधामध्ये शिवाजी महाराजांचं नाव घेताय तुम्ही. त्यांनी आव्हान करायला पाहिजे होतं मनोजदादाला. मनोजदादा जरांगेंचं भाषण काढून एकदा. परंतु हा काय बोले मनोजदादा तिथं जाऊ? काळकुटे थोडं थांबवतो. संजीवनी वाघ आपल्या सोबत आहेत. संजीवनी ताई, आता जे
काही चाललंय त्याला राजकारणाच्या पलीकडे दुसरं काही म्हणता येणार नाही. तुम्ही या सगळ्या वादामध्ये प्रामुख्यानं होता सुरुवातीपासून. आता जे स्वरूप या सगळ्या वादाला आलेलं आहे ते अपेक्षित होतं तुम्हाला तसं होणं? छत्रपती शिवाजी महाराजांना जागाच नाही महाराष्ट्रामध्ये, किंवा गावागावामध्ये तर जागा दिल्या जात नाही. आणि त्यानंतर एवढा अत्याचार एका महिलेवर होतोय छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा वाचवण्यासाठी. आणि आता काही जे त्या समाजकंटकांचे जे त्यांना सपोर्ट करतायत ते जर सगळं पाहून सुद्धा सीसीटीव्हीचे फुटेज घेऊन सुद्धा जर ते असं म्हणत असेल त्याच्या काही राजकारण आहे किंवा काही आहे, तर मी त्यांना बहीण म्हणून विनंती करते की प्रत्येकानं माझ्या ठिकाणी त्यांची मुलगी, बहीण, आई ठेवून बघा आणि त्यानंतर ठेवा. एवढ्या लोकांमध्ये कोणती मुलगी आपले कपडे फाडू शकते किंवा फाडले जे ते आरोप करतात. आणि सीसीटीव्ही फुटेज देऊन पण जर ते त्यांचं समाजकंटकांचं समर्थन करत असेल तर महाराजांना मी म्हणत महाराज हा महाराष्ट्र तुमचा राहिला नाही. ताई, हा जो काही सगळा वाद झालाय तो झालाय, पण आता याच्यानंतर गावकऱ्यांना आपण काय आव्हान? गीते येतो आपल्याकडे, बहुतेक त्यांच्यापर्यंत आवाज पोहोचत नाही. गीते साहेब, विषय असा होता की ज्यावेळेस हा प्रकार घडला, मनोज जरांगे साहेबांना त्या गावात ज्यावेळेस बोलवलं आणि बोलवल्यानंतर मनोज जरांगे साहेबांनी एक ठाणेदार बाजूला उभे केले होते आणि ते सांगत होते की हे जी यादी आहे ती कमी आहे, परत ताई बसतील, गावातल्या प्रमुख लोकांनी बसायचंय, ती यादी तयार करा, पोलीस स्टेशनला द्या, 307 लावा. ही मुलगी 2 तास, छोटी मुलगी सुद्धा तिथं राजकारण झालं. छोट्या मुलीचं 2 तास अशा पद्धतीने वागत असेल तर त्याच्यावर कारवाई करा म्हणणारच ना ते. काळकोटे साहेब शांतता ठेवा. छोट्या मुलीला अपहरण शिवाजी महाराजांचं तर या लोकांना गीते अगदी शेवटची कॉमेंट, गीते अगदी शेवटची कॉमेंट. शेवटी काय आहे की आपल्याला हा वाद थांबवायचा आहे. हा वाद थांबवायचा आहे. या दृष्टीने तुमची शेवटची कॉमेंट. तुम्ही काहीतरी आरोप कराल, काळकुटे होतं की वाढत जाईल. माझी काळकुटे साहेबांना विनंती आहे की मनोज जरांगे साहेबांची स्टेटमेंट जर बदलले तर महाराष्ट्र शांततेत नांदेल. जर मनोज जरांगे साहेबांना देत नाही ते अगोदर चूक वाईट उद्देशाने मनोज जरांगे साहेब बाहेर पडतील त्या वेळेस महाराष्ट्रात शांती नांदणार नाही. म्हणून माझी मनोज जरांगे साहेबांनाच विनंती आहे की तुम्ही मन मोठं ठेवा. तुम्ही आता खूप मोठे नेते झालात, तुम्ही एका मोठ्या समाजाचं नेतृत्व ओबीसीच्या नेत्यांना टार्गेट करून, एका जातीला टार्गेट करून, कधी भुजबळांना टार्गेट करून, कधी मुंडेंना टार्गेट करून, हाकेंना टार्गेट करून अगदी शेवटचं काळकुटे महाराष्ट्रातलं स्वास्थ्य बिघडवण्यासाठी नेते झाले काय? की आपल्याकडे येतो काळकुटे अगदी शेवटचे. महाराष्ट्राचं वातावरण महाराष्ट्रामधल्या मराठी माणसामध्ये फूट पाडून नेते कसले नेते हे तुम्ही सांगताय? नेते झाले, मोठे नेते झाले, कसले नेते? समाजाच्या आरक्षणाला विरोध करणारा कोण आरक्षणाला विरोध? आमच्या आरक्षणाचं संरक्षण करण्यासाठी आम्ही लढतोय. आम्ही कोणाच्या आरक्षणाला विरोध नाही केला. संविधानिक कायद्यानुसार आम्ही कायद्याची भाषा बोलतोय. नेते झाले, कसले नेते? अरे ते भुजबळ साहेबांना, एवढ्या वयोवृद्ध माणसांना अर्वाच्य भाषेत बोलणारा, महाराष्ट्रातल्या समाजामध्ये तेढ निर्माण करणारा माणूस हा कसला नेता आहे? कालचं भाषण काढून बघा त्यांचं, काय बोलले ते तिथं जाऊन त्या गावात. त्याच्यानं कालचं मी बघा ना बीबी मध्ये झालेला रिॲक्शन आहे ते. अगोदर जरांगे गेले म्हणून बाकी कोणा झाले? जरांगेला सांगा जरा कशाला गेले? कुणी केला अन्याय? कुणी त्याला शिक्षा झाली पाहिजे. त्या भगिनीवरती ज्या कुणी हात उचललाय त्याची एसआयटी चौकशी करा. त्या भगिनीचा अपमान हा आमचा सुद्धा अपमान आहे. त्या भगिनीवर अन्याय करणाऱ्याला पहिलं तुरुंगात टाका, त्याला शिक्षा करा. गावातल्या लोकांना, मराठा समाजाच्या माणसांना कशा पद्धतीनं लोक बोलत होते याची पण माहिती घ्या ना माहिती. साहेब, काळकर साहेब, पोलीस अगोदर गावात प्रचंड दबाव होता. पियासाहेब पाटील साहेबांच्या नेतृत्वात पोलीस टीम तिथे हजर होती. पोलिसांकडून सर्व माहिती शासनाकडे गेलेली आहे. त्याचं जरा अवलोकन केल्यानंतर तुमच्या माहिती जी अपुरी आहे त्यात भर पडेल. तुम्ही माहिती घ्या. तिथं स्थानिकचं प्रशासन कुणाच्या नावाखाली एकदा या गावातील कोरोनाची एकदा तपासा. या ज्या घटना घडल्या अगदी शेवटीकडे आपण हा गावात मी सगळ्यांना थांबवतो. चोरल्याचा आरोप तो सरपंच करतो. लाज वाटली पाहिजे त्या सरपंचाला. अरे 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 काय काय मारलं, तिच्यावर आरोप करता सोनं चोरलं म्हणून. अरे मग यासाठी नेमली पाहिजे ना. चौकशी झाली पाहिजे त्या गोष्टीची. क्रोनॉलॉजी चेक करा. त्या चिखला गावामध्ये ज्या घटना घडल्या त्या घटनांचं एकदा लॉजिकली एकदा प्रशासनाला काम करू द्या. त्यांचं प्रशासनानं उचलून हात टाकले पाहिजेत अशी लोक. कुणी स्वास्थ्य बिघडवलं, कुणी ही परिस्थिती निर्माण केली, जे आरोपी असतील त्या लोकांना सगळ्यांना उचलून जेलमध्ये टाकलं पाहिजे. महाराष्ट्राचं सामाजिक स्वास्थ्य बिघडवायचं जी म्हणतात तेही अगदी खरं आहे की महाराष्ट्राचं सामाजिक स्वास्थ्य जर का अशा घटनांनी बिघडणार असेल तर अशा घटना होणार नाहीत.